झी 24 तास एक पाऊल पुढे। विरोधकांकडून टार्गेट होत असताना भल्या भल्यांचा तोल ढळतो। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार याला अपवाद मानले जात होते, मात्र राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे पवारांचाही तोल ढळला। नेहमी तोलून मापून बोलणाऱ्या पवारांनी राजू शेट्टींवर वैयक्तिक टीका तर केलीच, शिवाय शेट्टींच्या आंदोलनाचा त्यांच्या समाजाशी संबंधही पवार यांनी जोडला। राजू शेट्टी नावाचे खासदार आहेत, जेव्हा काम असतं तेव्हा ते माझ्याकडे येतात आणि माझा विरोध काही का वागून तर मी कधी बघत नाही, त्याला मदत करतो। आता त्यांनी आंदोलन केलं कुठं? इंदापूर तालुक्यात। त्यांचा मतदारसंघ कुठला? काय नाव त्याचं? शिरोळ नाही, इचलकरंजी। इचलकरंजी त्यांच्या मतदारसंघात कारखाने कोणते? वारणा साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना आवाडे साहेबांचा, तिसरा सावे पाचवांचा आणि आणखीन काय? वारणा साखर कारखाना फुल कॅपॅसिटीने चालतोय। मतदारसंघ कोणाचा? शेट्टी साहेबांचा। तुझ्या मतदारसंघातला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालतो आणि हिथं बंद ठेवा म्हणायचं। तुला जर याचं एवढं कौतुक असेल, पहिले तुझं बंद कर दुकान, दुसऱ्याचं दुकान बंद करायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये साधी गोष्ट नाही, मी काही सामाजिक दृष्ट्या कोणी बोलत नाही, पण समाजातले आहेत आणि वारणाचे सभासद कोणत्या समाजातले ते तुम्हाला, आणि ते बघितल्याच्या नंतर त्या समाजाच्या कारखान्याला हात लावायचा नाही आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इतरांचे कारखाने बंद पाडायचे, हे योग्य आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि म्हणून माझं आग्रहाचं सांगणे आहे की तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर स्वतःच्या घराच्या भोवतीचा कारखाना पहिल्यांदा बंद करा आणि नंतर दुसऱ्याच्या दारात तुम्ही जा। पण तुम्ही स्वतःचं दुकान चालू ठेवणार आणि बाकीच्यांचं बंद करून चालणार, त्याचा अर्थ तुमचं वागणं कितपत बरोबर आहे याचा विचार आज लोकांना समजायला लागलेला आहे। भाव काय दिला? मालेगावनी मला वाटतं 350 दिला का? झी 24 तास एक पाऊल पुढे।